मित्रांनो, मी अनिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन आलेले आहे, ज्याचं नाव आहे करन्सी मार्केट। तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये थोडाही रस असेल तर तुमच्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, करन्सी मार्केटलाच फॉरेक्स मार्केट देखील म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला चलन बाजार असं म्हणतात। तर नेमकं काय आहे चलन बाजार किंवा कशाला म्हणायचं चलन बाजार? तर बघा, चलन बाजार म्हणजे असा बाजार ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांच्या चलनांची खरेदी विक्री केली जाते। उदाहरणार्थ INR, डॉलर, त्यानंतर युरो अशा वेगवेगळ्या चलनामध्ये खरेदी विक्री केली जाते। आता बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतोय की नेमकं फॉरेक्स मार्केट किंवा हे जे काय करन्सी मार्केट आहे हे भारतामध्ये लीगल आहे का? ठीक आहे, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तर बघा, इथं याच्यामध्ये काही RBIने ठरवून दिलेल्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या जर फॉलो केल्या तर मात्र हे मार्केट काय आहे, लीगल आहे, याच्यामध्ये ट्रेडिंग करणं लीगल आहे। ठीक आहे, तर त्याच्यापैकी एक मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये बघा, चलन बाजारामध्ये जोडीने ट्रेडिंग केली जाते, खरेदी विक्री म्हणजे काय, पेअरमध्ये। जसे की मी तुम्हाला उदाहरण दिलं INR आणि डॉलर, म्हणजे INRच्या पेअरमध्ये जोडीमध्ये आपण खरेदी विक्री करू शकतो। म्हणजे आपल्याला जर डॉलर घ्यायचा असेल तर आपण काय करायचं, रुपीज देऊन डॉलर घ्यायचा। जर आपल्याला युरो घ्यायचा असेल तर आपण रुपीज देऊन युरो घ्यायचा, म्हणजे युरो किंवा रुपीज, डॉलर किंवा रुपीज, म्हणजे सरळ सरळ आपण रुपीजसोबतच व्यवहार करू शकतो। हा एक त्यापैकीचा पॉईंट आहे। म्हणजे आपण काय नाही करू शकत, तर आपण जसे की युरो आहे आणि डॉलर आहे, तर ह्या दोघांचे आपापसात ट्रेडिंग आपण नाही करू शकत। लक्षात आले तुमच्या? आपण INRच्याच काय करू शकतो, पेअरमध्ये ट्रेडिंग करू शकतो। उदाहरणार्थ, जर तुम्हाला असं वाटले की डॉलरचे भाव वाढणार आहेत, तर आता आपण कन्सिडर करूया की समजा आज डॉलरचा भाव आहे 88 रुपये। एका डॉलरची किंमत किती आहे, 88 रुपये। मग तुम्ही आज खरेदी केला आणि काही दिवसांनी त्याची किंमत झाली 90 रुपये, तर 2 रुपये तुमचा काय झाला, प्रॉफिट झाला, नफा झाला। त्याच पद्धतीने जर डॉलरची किंमत कमी झाली तर काय होईल, आपलं नुकसान होईल, तोटा होईल। तर अशा पद्धतीने आपण रुपीजच्या पेअरमध्ये काय करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो। ठीक आहे, तर बघा, ही जी ट्रेडिंग आहे ही नेमकी कुठे होते, तर ही ट्रेडिंग बघा, मुख्यतः जर आपण पाहिलं तर भारतामध्ये NSE BSE हे एक्सचेंजेस आहेत, याच्यावरती याची ट्रेडिंग केली जाते। आणि त्याचबरोबर याला हे जे मार्केट आहे करन्सी मार्केट किंवा भारतीय जो चलन बाजार आहे याला नियंत्रित केलं जातं सेबीकडून आणि त्याचबरोबर RBIकडून देखील। त्यामुळे RBIच्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये ट्रेडिंग करायचे असेल तर त्या सगळ्या गाईडलाईन तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर त्यापैकीचा हा एक मुद्दा होता की तुम्ही फक्त INRच्या पेअरमध्ये काय करू शकता, ट्रेडिंग करू शकता। तर अशा पद्धतीने ही ट्रेडिंग आहे। आता याच्यामध्ये बघा, एक महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये आपण म्हणतो ना की खूप महत्त्वाचं आहे किंवा याच्यामध्ये भरपूर लोक काय करतात की प्रॉफिट कमवतात। तर नेमकं कशामुळे, काय वेगळं आहे, तर हे मार्केट खूप जास्त व्होलॅटाईल आहे। व्होलॅटाईल म्हणजे काय, याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चढ उतार होतो। ठीक आहे, म्हणजे किमती ज्या आहेत चलनाच्या त्या कमी जास्त खूप जास्त प्रमाणामध्ये होतात आणि साहजिकच आहे, जेवढ्या किमतीमध्ये चढ उतार होतो तेवढाच काय आहे, प्रॉफिट कमवण्याची संधी आपण तेवढी जास्त आहे असं म्हणू शकतो। कारण साहजिकच आहे, जर किमती जागेवरच राहिल्या तर आपण नफा कसा कमवणार? मग हे जे काय मार्केट आहे, हे चलन बाजार आहे, याच्यामध्ये जो जास्तीत जास्त चढ उतार होतो याचाच फायदा व्यापारी लोक घेतात आणि काय करतात, नफा कमवतात। तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये आपणही नफा कमवू, आपणही ट्रेडिंग करावं, तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहे ज्या लक्षात ठेवणं गरजेचे आहे किंवा शिकणं गरजेचे आहे, तर त्यापैकी बघा, एक तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल, अपडेट राहावं लागेल की ग्लोबल मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे इंटरनॅशनल लेवलला, तर ते लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर युद्ध असेल, तेलाच्या किमती असेल, ह्या सगळ्यांचा परिणाम काय होतो, चलन बाजारावरती होतो आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हा सगळा वेळ देऊ शकता तर तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग करायला काही हरकत नाही। हळूहळू जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ऑलरेडी ट्रेडिंग करत असाल तर हळूहळू तुम्ही काय करू शकता, सुरुवात करू शकता। आता बघा, याचा जो काही वेळ असेल तो कोणता आहे, तर भारतीय शेअर बाजाराचा जर आपण पाहिलं तर सोमवार ते शुक्रवार भारतीय चलन बाजार जो आहे तो सोमवार ते शुक्रवार सुरू राहतो आणि त्याचा वेळ आहे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। आणि जर ते आपण इंटरनॅशनल बघितलं फॉरेक्स मार्केट तर ते मात्र 24 तास चालू असतं, सोमवार ते शुक्रवार। तर अशा पद्धतीने त्याचा हा टाईम आहे। तर या वेळेमध्ये काय करू शकता, तुम्ही ट्रेडिंग करू शकता।
ठीक आहे. आय होप की तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील, समजले असतील. आपण यापूर्वीही वेगवेगळ्या सेगमेंट्सवरती व्हिडिओ बनवलेले आहे, जसे कमोडिटी मार्केट असेल, इक्विटी मार्केट असेल आणि यापुढेही बनवणार आहे. आपला पुढचा व्हिडिओ असेल डेप्थ मार्केटवरती. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.